तर भगवानगड एक पवित्र स्थान आहे। नामदेव शास्त्रींनी केवळ त्यांची बाजू समजून घेतली आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। मी शास्त्रींना माझ्याकडे असलेली पत्र आणि पुरावे पोहोचवणार आहे असंही दमानिया म्हणाले। तर आरोपींची समर्थन करणं हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे, याला गुंडगिरीला प्रोत्साहन देणं असं म्हणतात, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे। आणि त्यांची बाजू सांगायला गेले असतील की बाबा मी किती चांगला आहे, मी किती म्हणजे माझी मीडिया ट्रायल होती आहे, माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत, असं जर त्यांना सांगितलं असेल तर नामदेव शास्त्रींना फक्त तीच बाजू त्यांची कळली असेल। पण मला असं कुठेतरी आता वाटलंय की कदाचित त्यांना ही सगळी त्यांची जी गाथा आहे ती माहिती नसावी। कारण धनंजय मुंडे किंवा कोणीही व्यक्ती जेव्हा आपण मंदिरात जातो आपण सुचिरभूत होऊन जातो, पण आपली दुसरी बाजू ही जी काळी बाजू असते ती लोकांपर्यंत जात नाही किंवा मंदिरात तर नक्कीच कोणाला माहीत नसते। तर मला असं वाटतं की ती जी खरी बाजू आहे त्यांची ही त्यांच्यापर्यंत मला पोहोचवणं माझं मी कर्तव्य समजते। म्हणून माझ्याकडे असलेले सगळे पुरावे, अगदी त्यांचे जे बॅलन्स शीट आहेत, प्रत्येक बॅलन्स शीटवर असलेली धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही आहे, त्यांनी कशा कंपनीज एकत्र चालू केल्यात, महाजनकोसारख्या एका राज्याच्या कंपनीकडनं राज्याचा मंत्री आर्थिक फायदा मिळवतोय, हे सगळे पेपर्स जेव्हा मी खरं तर इवन मी अजित पवारांना दाखवले त्यांना देखील धक्का बसला होता, तसेच मी जेव्हा नामदेव शास्त्रींना दाखवेन त्यांना देखील धक्का बसेल, याच्यात काहीच शंका नाही। बोलले असतील नसतील मला माहीत नाही, पण मला वाटत नाही की बोलले असतील, पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं। जाणाऱ्यानं शिकवलं असेल एखादी, जाणार त्यांना काय विचारायला नाही, बस जाणाऱ्याच नाही असेल असं म्हणा तसं म्हणा असं तसं, कारण ते काय समजू शकणार तुम्ही जर आपच करायला लागले